महाभारतातल्या कथा तुम्ही सगळ्यांनीच वाचलेल्या आहेत, सगळ्यांना बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहेत. परंतु महाभारतात एक असा योद्धा होऊन गेला की ज्याच्याकडे शक्ती होती, ज्याच्याकडे धैर्य होतं, ज्याच्याकडे कन्सिस्टन्सी होती आणि ज्याला अमर राहण्याचं वरदान मिळालेलं होतं. परंतु तो त्याचं जे वरदान आहे ते विजयात न कन्वर्ट करता तो एक शापित माणूस म्हणून वर्षानुवर्ष जगत राहिला. रिसेंटली साऊथ इंडियन ऍक्टर तुम्ही बघितला असेल प्रभास, त्याचा एक मूवी आलेला कल्की म्हणून. तर त्या कल्कीची मूवी कल्की मूवी मधली जी स्टोरी आहे इथून पुढे 50-100 वर्षांनी काय असणार आहे, ठीक आहे, तर ते दाखवलेलं. आणि त्या मूवीमध्ये अश्वत्थामा अजून जिवंत आहे याच्याबद्दल सांगितलेलं आहे. का? कारण की त्याला तो असा शाप मिळालेला आहे की तो मरूच शकत नाही. ही जी मायाजाल दुनिया आहे, ठीक आहे, हे जे जग आहे, ह्या जगामध्ये तो कुठे ना कुठे भरकटत राहील. आणि ह्याच मुद्द्यावर 1960 ते 1990च्या दशकामध्ये बऱ्यापैकी स्टोरी आलेल्या आहे की कोणीतरी माणूस सांगतो की मला इथे अश्वत्थामा दिसला, कोणी म्हणतं मला जंगलात दिसला, मला कोणीतरी म्हणतं की रेल्वे प्लॅटफॉर्मवर दिसला, कोणीतरी म्हणतं हिमालयात अजून पण तो जिवंत आहे, तिथे त्याची श्रद्धा चालू आहे. डोंट नो, माहिती नाहीये काय आहे, खरं काय आख्यायिका काय, पण चालू आहे. नाव आहे प्रत्येकाच्या तोंडात, ओठांवर त्याचं नाव आहे, परंतु सत्य कोणाला माहिती नाही. सत्य एकच आहे की ज्यांनी महाभारत वाचलेलं आहे त्याच्यात एकच आहे की तो मरू शकत नाही. तो म्हणजे तो एक त्याला शाप आहे की तो मरणार नाही. तो ह्या पूर्ण पृथ्वीवर, ठीक आहे, या पूर्ण विश्वात फक्त असं एकटा कुठे ना कुठे फिरत राहील. जेव्हा त्याला वाटेल की मला मरण हवंय, मी ह्या जगात राहू नाही शकत, तरी पण त्याला मरण येणार नाही, असा तो शाप आहे. जर तुम्ही बघितलात, अश्वत्थामा कोणाचा पुत्र आहे? गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र आहे, ठीक आहे. जे गुरु द्रोणाचार्य कौरवांचे आणि पांडवांचे गुरु आहेत, अशा माणसाचा असा तो काय गुरुपुत्र आहे. परंतु काही गोष्टी की ज्या लॅक करतात, की ज्याच्यामुळे तो एक महान योद्धा, अर्जुनापेक्षा, महारथी कर्णपेक्षा मोठा योद्धा होऊ इच्छित होता, झाला असता कदाचित, एवढं धैर्य एवढं सामर्थ्य होतं, परंतु होऊ शकला नाही. का? तर काही चुका केल्या असतील ना, बरोबर आहे. आत्मविश्वासाची कमी असेल, काही गोष्टींची भीती असेल, काही गोष्टींची घाई असेल, काही गोष्टींचं ऍडिक्शन असेल, बरोबर ना, फोमो असेल, बरोबर आहे. काही गोष्टी समजून घ्यायच्या होत्या वडिलांकडून, ते समजून नाही घेतलं. बिकॉज ते असतं ना की घरचा जर रिसोर्स आहे एवढा मोठा, तर मग ती व्हॅल्यू कमी राहते. लॉट्स ऑफ थिंग्स आर देर की ज्या आजच्या विद्यार्थ्यांना, आजच्या आपल्या स्टुडंट्स लाईफला काय होतात, जसंच तसं लागू येतात. तुम्ही मागे बघितलं असेल आणि थंबनेल मध्ये पण बघितलं असेल की तुम्हाला कशा त्या गोष्टी, त्या लेवलच्या गोष्टी की जे महान योद्धा होऊन गेले, जे महान व्यक्ती होऊन गेले, त्यांच्या तुम्हाला इथे रिलेट करता येतील त्या स्टोरीज, की जेणेकरून तुम्हाला त्यांच्या आयुष्यातून काहीतरी गोष्टी शिकायला भेटतील. म्हणून आपण या टीचक्राफ्ट एज्युकेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ही स्टोरी तुमच्यासाठी घेऊन आलोय. रिझन असं आहे कारण की तुम्ही अभ्यास करताय, बरोबर आहे, तो इन्कल्केट नाही होते, तर परफॉर्मन्स मध्ये उतरत नाहीये, बरोबर आहे. तुम्ही कमी ज्ञानी नाही आहात, म्हणजे असं नाही की तुम्हाला नॉलेज नाहीये. तुम्ही तुमच्या आता जर तुम्ही एखाद्या मोठ्या सिटीत अभ्यास करत असणार, ठीक आहे, तर तुम्ही एका गावचे किंवा एका तालुक्याचे, एका डिस्ट्रिक्टचे नाहीये. तुम्ही महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या गावांमधून, शहरांमधून इथे आलेला, जिथे तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात. आणि तिथे जर सपोज पुण्याचं एक्झाम्पल घेतलं, ते विद्येचं माहेरघर आहे. प्रत्येक गावातल्या टॉपर मुलं, की जो एखाद्या शाळेतला टॉपर आहे, एखादी मुलगी एखाद्या शाळेतली टॉपर आहे, इंजिनिअरिंगचे टॉपर आहेत, गावातले जे हुशार हुशार मुलं आहेत, असे सगळे एकत्र मुलं येऊन मग तिथे कॉम्पिटिशन सुरू झालेले, बरोबर आहे. तरी ह्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही अभ्यास करत असताना कधी कधी वाटतं की यार नाही होते, 3-4 वर्ष मी ह्याच सिटीमध्ये, ह्याच वातावरणात, ह्याच क्लासेसच्या मुलांमध्ये असाच फिरतोय, असाच इल्युजन मध्ये फिरतोय. दरवर्षी वाटतं, प्रत्येक एक्झामला वाटतं की मी ह्यावेळेस होऊन जाईल, यावेळेस होऊन जाईल. परंतु रियालिटी बघितलं तर प्रिलिम्स सुद्धा नाही निघत.
कधी मेन्सला अडकला तर प्री पास होतो, मेन्सच नाही निघत. मग काही काही मुलं तर अशी आहेत जी आमच्या बरोबर युपीएससी वगैरे करायची, ठीक आहे, की त्यांनी सलग 3-3, 4-4 इंटरव्ह्यू दिलेत. युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसचे असू देत, राज्यसेवेचे असू देत, असिस्टंट कमांडंटचे असू देत किंवा ईपीएफओ वगैरेचे असू देत. कोणताही तुम्ही ज्या फील्डमध्ये अभ्यास करत असणार, कन्सिस्टंटली इंटरव्ह्यू देऊन पण नाही झालेलं आहे. ठीक आहे. आणि काही मुलं आले, 1 वर्ष अभ्यास केली, पहिलाच इंटरव्ह्यू, पहिलीच एक्झाम क्रॅक, ऑन द पोस्ट. सो काय गोष्टी चुकल्या? अश्वत्थामाच्या काय गोष्टी चुकल्या का जो एक महान योद्धा, जो अमर योद्धा म्हणून झोतात आला असता, तो एक शापित व्यक्ती म्हणून, एक शापित पर्सन म्हणून तो जीवन कंठित करतोय. त्याची त्याची चूक होती का? डोंट नो. आपण अभ्यास करण्यासाठी आपण 1 अटेम्प्ट झाला, 2 अटेम्प्ट झाला, 3 अटेम्प्ट झाला, त्याच्यानंतर आपल्या ज्या चुका होत आहे, ज्या आपल्या गोष्टी आपण समजून घेतल्या, त्या करतो का आपण? नाही करतोय. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? अश्वत्थामासारखं जर आयुष्यात भरकटायचं नसेल, नुसतं फिरत, फिरत, फिरत पृथ्वी प्रदक्षिणासारखे आपले पंचवार्षिक योजना 10 वर्ष, 12 वर्ष जर एकाच ठिकाणी खितपत पडायचं नसेल आणि आपल्याला जर मार्ग सुचत नसेल, तर ह्या गोष्टींवर लक्ष द्या. तुम्हाला जेव्हा कळायला लागतं ना, की माझी प्री नाही निघत आहे 2-3 वर्षांनी, तर काहीतरी चेंज करा, काहीतरी गोष्टी बदल घडवून आणा. ते बदलाची आवश्यकता असते आणि त्याच्यासाठी आजचं लेक्चर आहे. ठीक आहे. आजच्या विद्यार्थ्याची स्थिती आणि अश्वत्थामा. अश्वत्थामाबद्दल तुम्हाला भरपूर माहिती सांगितली. आजच्या विद्यार्थ्याची स्थिती कदाचित तशी नाहीये का? बघा ना, विचारून बघा स्वतःला, की जर समजा मी आलोय गावाकडून, मी सिटीत अभ्यास करतोय, गेटिंग? अभ्यास करत असताना मी ऑनेस्टली ज्या गोष्टी मी शिकल्या आहेत, ज्या गोष्टी मला क्लासेसमध्ये शिकवल्या जातात, मी त्याच्यावर फोकस करतोय का? की मी फक्त वेगळ्याच गराड्यात अडकलोय, की संडेची वाट बघतोय, कुठेतरी फिरायला जायचंय, नवीन-नवीन आलोय, मला पहिला अटेम्प्ट फक्त एक्सपिरियन्स म्हणून द्यायचा आहे. पहिल्या अटेम्प्ट बद्दल मी सिरियसच नाही. एवढे लोक आहेत, माझे सीनियर आहेत, माझे रूममेट्स आहेत, क्लासमध्ये सीनियर पोरं आहेत, त्यांचं नाही झालेलं. तो एखादा मुलगा खूप बोलतो, त्याच्याकडे खूप जास्त माहिती असते, प्रत्येक विषयावर त्याचा ओपिनियन असतो. आपण विचार करतो, अरे हा सीनियर, याचं नाही झालं तर माझं पहिल्या अटेम्प्टमध्ये कसं होणार आहे? सो पहिला अटेम्प्ट मी जगून घेणार, मी इकडे-तिकडे फिरणार. इज दिस द बिगिनिंग? सुरुवात अशी असली पाहिजे का? सुरुवात अशी असली पाहिजे का कोणत्याही गोष्टीची? तुमची सुरुवात एवढी तगडी असली पाहिजे, की स्वतःला पण विश्वास नाही बसला पाहिजे तुमच्या परफॉर्मन्सवर, स्वतःला. कारण यू आर द सेल्फ. तुम्ही आहात स्वतः. यू बिकम युअर सेल्फ. तुम्ही स्वतः बनता जे तुम्हाला बनायचंय. लोक तर काय, तुम्ही जर रात्री लायब्ररीत 8 वाजे सकाळी 7 पासून तर संध्याकाळी 12 पर्यंत बसलात, तुम्ही मोबाईलवर जरी बसून राहिला, टाइमपास जरी करत असला, पुस्तक उघडून दुसरीकडे विचार असले, तरी लोक म्हणतात, अरे तू किती अभ्यास करतोय, तुझं नक्की होणार आहे. त्यांना थोडी ना माहिती तू अभ्यास करतोय की मोबाईलमध्ये घुसून बसलाय, किंवा पुस्तक उघडय आणि तू काय करतोय. हू नोज? यू नो नथिंग. आपण स्वतःला ओळखतच नाही. आणि मग शेवटी एक वेळ अशी होऊन जाते की 3, 4, 5 वर्ष होऊन जातात. मग आपण बनतो एमपीएससी किंवा युपीएससी किंवा स्पर्धा परीक्षातल्या जगातल्या अश्वत्थामा. आपल्याकडे नॉलेज असतं, आपल्याकडे धैर्य असतं, म्हणून आपण इथे आलेलो असतो. नॉलेज असतं म्हणून आपण 12-12 तास लायब्ररीत बसतो. आपल्याकडे बदल घडवून आणण्याची क्षमता असते. आपल्याकडे द्रोणाचार्यांसारखे गुरु पण असतात, वडील पण असतात, परंतु आपण त्यावेळेस ते ओळखू नाही घेत. कधी-कधी मी फ्रेशर्स मुलांना बघितलं, एखादा सिनियर जर त्यांना सांगत असेल, की "भावा असं नको करू, तसं नको करू." ॲटिट्यूड एवढा तगडा असतो फ्रेशर्सचा, त्याचं काय? त्याने काय केलं? इकडे-तिकडेच फिरला. त्याने काय केलं? मित्रांबरोबरच फिरला. त्याने त्या चुका ज्या केलेल्या असतात ना, म्हणून तो तुम्हाला सांगत असतो. त्याला माहिती आहे, कारण तुम्ही ज्युनियर आहात, तो सीनियर आहे, तो तुमच्याजवळ त्याच्या चुका काढून रडत नाही बसू शकत. त्याला वाटतं, की यार मी हे चुकलोय, हे याला सांगितलं पाहिजे जेणेकरून हा इम्प्रूव्ह करेल. पण तुम्ही काय करता? ते घेण्याच्या आधी जो गुरु, जो गाईड, जो मेंटॉर, जो तुम्हाला तिथे भेटला पाहिजे, त्याच्याऐवजी तुम्ही काय करता? त्याला जज करायला लागून जाता. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, की आजचा विद्यार्थी आणि अश्वत्थामामध्ये काय फरक आहे, ठीक आहे, काय साधर्म्य आहे, ह्या गोष्टी आपण काय करणार आहेत आजच्या लेक्चरमध्ये किंवा आजच्या ह्या छोट्या खानी व्हिडिओ मधून बघणार आहोत. बघा, अश्वत्थामा काय कमी होती? शक्ती होती, बरोबर आहे. तो कोणालाही पराजित, जस्ट इमॅजिन, एक माणूस अमर आहे, मरूच नाही शकत, म्हणजे शक्ती त्याच्यापेक्षा दुसरी कोणाकडे असू शकते? महाभारतातलं जर मला विचारलं, सगळ्यात शक्तिशाली माणूस
ना धर्मवीर, ना कर्ण, ना अर्जुन, ना भीम, ना भीष्म पितामह. ठीक आहे, तर तो असेल अश्वत्थामा. का? भीष्म पितामहांना इच्छा मरण मिळालेलं की ते ठरवतील तेव्हा, पण ते एक वेळ इमोशनली एवढे तुटले की त्यांना मृत्यू मागावा लागला. बरोबर आहे. पण अश्वत्थामाचं तसं नव्हतं, अमर. ठीक आहे, सगळ्या गोष्टी होत्या. स्टील ही कुड नॉट बिकम अ वॉरियर. ठीक आहे, ग्रेट वॉरियर. ठीक आहे, दिशाच नव्हती ना. मग आपल्या वडील, आपले जे पिता आहेत, आपले गुरु आहेत, ते कोणत्या दिशेने चालले, आणि आपण गुरु आपल्याला त्यांचे गुरुचे अधिकार देत नाही, आपल्याला आपल्या हातात ठेवतात, आपल्याला डिसिप्लिन लावायचा प्रयत्न करतात. मग डिसिप्लिन लावण्याचा अर्थ आपण घेतो की माझ्यावरती अन्याय अत्याचार करतात, माझ्याच अगेन्स्ट ते काहीतरी वाईट कट कारस्थान करतात, मीच त्यांना आवडत नाही, तोच एखादा व्यक्ती आवडतो. आपले आई वडील सांगतात ना आपल्याला एक्झाम्पल, तो बघ ना त्याने कसं स्वतःचं हे करून घेतलं. आपल्याला वाटतं की त्याचे उदाहरण देऊन ते मला छळत आहे. याचा अर्थ तसा नसतो, आणि त्या गोष्टीचा राग आपण काय करतो, दुसरा मार्ग निवडतो की जो आपल्या करिअरच्या वेगळ्याच अँगलला आपल्याला घेऊन जात असतो. दिशा. ठीक आहे, डिरेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट? डिरेक्शनच नाही ना, डिरेक्शनच नाही की आपण कोणत्या दिशेला जातोय, राईट ऑर रॉंग, हु नोज. ठीक आहे, देन वी दॅट डिरेक्शन ऑन दॅट पाथ, कोणत्या रस्त्यावर जातो, हु नोज. ओके, ज्ञान होतं. ही वॉज व्हेरी व्हेरी नॉलेजेबल पर्सन. गुरुपुत्र होता, तर जस्ट इमॅजिन की तो कौरव आणि पांडवांबरोबर वाढलेला असेल की ज्ञान किती असेल. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान होतं. धनुर्विद्या होती, गदा युद्ध होतं, मल्ल युद्ध होतं. ठीक आहे, प्रत्येक युद्धात तो पारंगत होता, पण विवेक नव्हता. सत्सद विवेक बुद्धी, की आपण जी गोष्ट करतोय ती चांगली करतोय का, आपण जी गोष्ट करतोय ती समाज हितासाठी आहे का, आपल्यासाठी आहे. ठीक आहे, काय नव्हता, विवेक नव्हता. कॅपॅसिटी होती, पण भावनांवर नियंत्रण नव्हतं. काय नव्हतं, भावनांवर. म्हणून इमोशनल इंटेलिजन्स हा आपल्या सिलेबसमध्ये टाकलेला पॉइंट आहे. म्हणून हा आपल्या सिलेबसमध्ये स्पर्धा परीक्षा जर राज्यसेवा करत असेल, युपीएससी करत असेल, तर हा पॉइंट टाकलेला आहे. का? की तुम्ही वाहत जाता ना, इमोशनचे गुलाम होता. जस्ट इमॅजिन तुम्ही अभ्यास करत बसलाय, आणि जर तुम्हाला कळलं की माझ्या काकांनी माझ्यावर, कळलं इन द सेन्स तुम्ही ज्या दिवशी दुःखात असताना, म्हणजे तुमचा ज्या दिवशी अभ्यास करायचा मूड नसतो ना, त्या दिवशी तुम्ही स्वतःच सिंपती गेन करायचा प्रयत्न करतात, स्वतःकडूनच सिंपती गेन करतात की माझ्यावर एवढा अत्याचार झालाय, माझ्यावर एवढा अन्याय झालाय, आम्ही भावकीत एकटे पडलोय, एक्स वाय झेड गोष्टी, माझी परिस्थिती नव्हती तरी मी शिकलोय. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रणच नसतं, तुम्ही डायरेक्ट डे ड्रीमिंग करायला लागून जाता. काय? डे ड्रीमिंग. दिवा स्वप्न. सेम अश्वत्थामाचं होतं. तो विराटनगरचा राजा झालेला. ठीक आहे, स्वतः राजा होता, बट व्हॉट हॅपन, नथिंग. काय केलं? काहीच नाही केलं. राजा होता, स्वतः स्वतः व्यवस्थित राहिला असता, परंतु राजा असूनही त्याचे विचार राजासारखे नव्हते. ही ऑलवेज वॉन्टेड टू वर्क विथ द दुर्योधन. संगत. ठीक आहे, मैत्री, संगत, सगळ्या गोष्टी काय झाल्या, चुकत गेल्या. मग आपण सेम गोष्टीवर तर नाही आहोत ना, असा प्रश्न एकदा विचारा स्वतःला. आपण त्याच रस्त्यावर तर नाही जाते ना, की आपण हुशार आहे, आपले आई वडील कसे आहेत, त्यांनी आपल्याला काय शिकवलं, आपण जातो काय, आपण सिटीत अभ्यासाला आल्यावर आपण अभ्यासच करतोय की दुसरे काय गोष्टी करतोय. आस्क युअर सेल्फ एकदा, विचारा स्वतःला. ओके, जर पुढची गोष्ट बघितली, ओके, अश्वत्थामा आणि आजच्या एक्सपिरियन्स मध्ये काय फरक आहे? मेन डिरेक्शन. ठीक आहे, राईट डिरेक्शन आहे का, तुम्ही निवडलेला जो मार्ग आहे तो बरोबर आहे का, तुम्हाला पचतोय का, तुमच्या कपॅसिटीच्या अनुकूल आहे का, तुमची कपॅसिटी आहे का. ओके, तुम्ही करू शकता का, कॅन यू डू इट. ठीक आहे, आणि वेल नोन
पाथ आहे का? तुम्हाला माहिती आहे का नॉलेजेबल त्या रस्त्याचं काय नॉलेज आहे का? त्या रस्त्याचं नॉलेज आहे का जिथे तुम्ही काय करताय जाताय? जसं जसं अश्वत्थामाला डिरेक्शनच मिळाले नाही की कोणत्या गोष्टीकडे गेलं पाहिजे. नॉलेज भरपूर आहे, ज्ञान भरपूर आहे. जस्ट इमॅजिन ना, तुमच्याकडे एकदम हाय स्पीड मोटर बाईक आहे, एकदम हाय स्पीड की तुम्ही 100 किलोमीटरचं अंतर जवळपास अर्ध्या तासात कव्हर करू शकता. ठीक आहे, परंतु तुम्हाला दिशाच माहिती नाही, तुम्ही उलट्या दिशेने त्या स्पीडने जाणार तर जो स्पीड जे वरदान तुम्हाला लाभलंय की तुम्हाला पाहिजे ती गोष्ट तुम्ही क्विक टाइम मध्ये अचीव करू शकता, तर तुम्ही उलट्या दिशेने जात जात त्या अचिव्हमेंट पासून खूप लांब पर्यंत निघून जाता. असं होतंय का स्वतःसोबत? असं होत आहे का स्वतःसोबत? ठीक आहे ऍस्पिरंट. मग डिरेक्शन जर तुम्हाला नसेल, ठीक आहे, ठीक आहे, बघा आता तुम्हाला सांगतो, जर डिरेक्शन तुम्हाला नसेल, इथे दिलंय इन्फॉर्मेशन वर्सेस ट्रान्सफॉर्मेशन. काय दिलं इथे? इन्फॉर्मेशन वर्सेस ट्रान्सफॉर्मेशन. तुमच्याकडे इन्फॉर्मेशनची काय कमी आहे, रिसोर्सेसची काय कमी आहे मला सांगा. तुमच्याकडे AI आहे, बरोबर आहे, तुमच्याकडे YouTube आहे, तुमच्याकडे क्लास नोट्स आहेत, बुक्स आहे, ओके, तुमच्याकडे गुगल आहे, रिसोर्स पर्सन तुमच्याकडे अवेलेबल आहे, रिसोर्स पर्सन तुमच्याकडे अवेलेबल, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे. आज काय नाहीये, काय कमी आहे? ठीक आहे, क्षमता आहे, तुम्ही ऍस्पिरंट्स आहात, परंतु हे तुम्ही सक्सेस मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करताय का? सक्सेस मध्ये तुम्ही ट्रान्सफॉर्म करताय का? माहितीचा अतिरेक झाला ह्या आपल्या याच्यात इतकी इन्फॉर्मेशन आहे, इतकी इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशनचा अतिरेक झालाय. ठीक आहे, इन्फॉर्मेशनचा ब्लास्ट झालाय, ब्लास्ट. ठीक आहे, इन्फॉर्मेशनचा ब्लास्ट झालाय. सांगा ना, सोर्सेस किती आहेत तुमच्याकडे इन्फॉर्मेशनसाठी? बुक्स आहेत, क्लास नोट्स आहेत, शॉर्ट नोट्स आहेत, मायक्रो नोट्स आहेत, जे पाहिजे ते तुमच्याकडे. काहीही घ्या, AI आहे, जेमिना आहे, काय पाहिजे तुम्हाला, सगळं तुमच्याकडे अवेलेबल आहे. स्वतःला विचारा ना, सगळं आहे. रिझल्ट का नाही? का कट ऑफ पासून 4-4, 5-5 मार्क? काही काही मुलांचं बेस्ट एक्झाम्पल आहे, म्हणजे ते अमर एक्झाम्पल आहे. एका मार्काने राहिलं. कसं कसं राहिलं एका मार्काने? एका मार्काने राहिलं म्हणजे काय? राहिलंच नाही पाहिजे ना. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, स्पून फिडिंग आहे. काय स्पून फिडिंग चाललंय ना? तुम्हाला करायचं काय आहे? तुम्हाला रेडीमेड मटेरियल दिलं जातं, मेंटॉरशिप आहे, तुम्हाला टीचर्स आहेत, तुम्हाला गाईड्स आहेत, तुम्हाला क्लासच्या नोट्स आहेत, तुम्हाला लिहून दिलं जातं, ऐकतं सगळं दिलं जातं. तुम्हाला फक्त त्या गोष्टीवर बसून विचार करून एका ठिकाणी बसून विचार करायचा त्याच्यावर. रिसोर्स, एखादा तुम्ही लायब्ररीत बसलेला आहे, तुम्ही दुसऱ्या क्लासच्या नोट्स वाचताय, तुमच्याकडे 100-150 पेजेसच्या नोट्स आहे. दुसरा पोरगा आला, त्याच विषयाच्या 50-60 पेजेसच्या नोट्स घेऊन आला. रिसोर्स अवेलेबिलिटी एवढी खतरनाक आहे या जगात की तुम्ही कुठेही जा, तुम्हाला एका सब्जेक्टचं 1000 पेजचं पण बुक भेटणार आहे, 10 पेजेसच्या नोट्स पण भेटणार आहे. ठीक आहे, तो वाचतोय, आपण वाचतोय, आपलं तिथे लक्षच नाहीये, आपण तिकडे बघतोय की त्याच्यात काय बेस्ट आहे. गेटिंग रिसोर्स. मग आपल्याला जेव्हा तो उठून जातो डेस्क करून, मग आपण त्याचं पुस्तक घेतो आणि बघतो की याच्यात अरे याच्यात 2-3 पॉईंट एक्स्ट्रा, आपण ते पुस्तक घेऊन येतो. आपल्याकडे एकाच विषयासाठी 7-7, 8-8 पुस्तक आहेत, नाही तेवढे तर 4-4, 5-5 तसेच क्लासच्या नोट्स आहेत, पीडीएफ्स आहेत. ठीक आहे, टेलिग्राम चॅनल 1756 जॉईन केलेले आहेत, 10, 15, 20 युट्यूबचे चॅनल जॉईन करून घेतलेत, करंट अफेअरसाठी वेगवेगळे चॅनल, हिस्ट्रीसाठी वेगवेगळे चॅनल. कमी रिसोर्सेस. युट्यूबवर गेल्यावर तुम्हाला हा टीचर बेस्ट, तो टीचर बेस्ट, इकडचं बेस्ट, तिकडचे बेस्ट, सगळं बेस्ट.
टेलिग्राम चॅनल, इकडून काय नोट्स भेटतात, तिकडून काय नोट्स भेटतात. तुम्ही जेव्हा नुसतं साधं टेलिग्राम ओपन करता तरी स्क्रोलिंग करता करता अर्धा तास कधी होऊन जातो कळत नाही. आता व्हॉट्सअपचे नवीन ग्रुप्स आले. आता परत इंस्टाग्राम तुम्हाला चालवायचंय. इंस्टाग्राम चालवण्यासाठी तुम्ही लूपहोल शोधता. कोणते लूपहोल कोणकोणते आहेत इंस्टाग्रामसाठी? आम्ही कधी स्टडीचे पेजेस डाउनलोड केलेत. आम्ही कधी तिथे PYQ का बुक नाही आहेत. स्क्रीन टाइम तुमचा वाढणारच आहे. तुम्ही स्मार्ट स्टडीच्या नावाखाली स्वतःची स्टडी हार्ड करून घेताय, लाईफ हार्ड करून घेताय. आज अरे तिथे इन्फॉर्मेशन एवढी, एक स्क्रोल करतात, दुसरा लगेच अभ्यासाचा नाही आहे, दुसरा लगेच कॉमेडी होतो, तिसरा लगेच एखादा इन्फॉर्मेशनचा येतो. ब्रेनला ऍडजस्ट करावा लागतो. ब्रेन UPSC MPSCचा PYQच्या झोन मध्ये असतो. तो डायरेक्ट एकदम एंटरटेनमेंट, डायरेक्ट स्ट्रेसफुल मधून एकदम हॅप्पी हॅप्पी, डिरेक्ट एकदम गरम आणि एकदम थंड. वस्तू खराब नाही होणार तर काय होणार? डोकं खराबच होणार आहे ना. आपला ब्रेन आहे यार तो. ठीक आहे. देन मग तुमच्याकडे PDF असतात, टेलिग्राम चॅनल्स असतात. ठीक आहे. पाहिजे ते टीचर्स अवेलेबल असतात, सिनियर्स असतात. काय कमी आहे? PDF सिनियर्स हे ते सगळं जमा करत राहतात. तुमचं मोबाईलचं फार मेमरी फुल होऊन गेले असे PDF पुस्तकं डाउनलोड करून. कधी वाचतात तुम्ही? मला तर असा एखादा पण मुलगा नाही दिसला की त्याने PDF डाउनलोड करून ठेवल्या आणि तो वाचतोय. एखाद दोन सोडले तर. करतात का? नाही करतात. मग जर एवढं सगळं इन्फॉर्मेशन आहे, तुमचे रिझल्ट का नाही येते? तुमचे रिझल्ट का नाही येते? तुमची इन्फॉर्मेशन, तुमची इन्फॉर्मेशनचं सक्सेस मध्ये ट्रान्सफॉर्मेशन का नाही होत? तुम्ही तर तेच वाचता ना जो टॉपर वाचतो. टॉपर पण ते जेव्हा टॉपर होतो, जेव्हा त्याच्या मुलाखती वगैरे आपण बघतो, ते पण तेच वाचताय. टॉपरने असं काय वेगळं वाचलंय? तुम्हाला कळलं की टॉपरने हार्वर्ड, ऑक्सफर्ड तिकडचे पुस्तक वाचले आणि मी हेच 21,000 वाचत बसलोय, मीच हेच लॉजिक बुस्टर वाचत बसलोय, किंवा मी XYZच्या क्लासेस नोट, ते जे सांगतात तेच तुम्ही वाचताय. एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त तुम्ही, आपल्याकडे काही गोष्टी सांगितल्या जात नाही. ठीक आहे. इन्फॉर्मेशन, ठीक आहे, इन्फॉर्मेशन इज नॉट इक्वल टू नॉलेज. हे कायम लक्षात ठेवा. ठीक आहे. तुमच्याकडे खूप सारे इन्फॉर्मेशन आहे म्हणजे ते नॉलेज नाहीये. ठीक आहे. नॉलेज इज व्हॉट इज द डिमांड ऑफ एक्झाम and what is my strategy. That's it. एक्झामची डिमांड काय आहे, माझी स्ट्रॅटेजी काय आहे, माझा प्लॅन काय आहे, दॅट्स द नॉलेज. तुम्ही स्वतःला ओळखताय, स्वतःचं ज्ञान आहे तुम्हाला. इन्फॉर्मेशन, जगातला कोणताही टॉपिक द्या एखादा मुलगाला, म्हणजे तुमच्या बरोबर जर तुम्ही चहा वगैरे नाश्ता करत असेल, तुमच्या ग्रुपमध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये एक असा असतो की त्याला प्रत्येक विषयाचं सगळं नॉलेज असतं. काही सांगा, तो डेट्स पण सांगेल, डेटा पण सांगेल, इन्फॉर्मेशन पण सांगेल, सगळं सांगेल. आपल्याला प्रश्न पडतो, यार याचा एवढा खतरनाक अभ्यास आहे. आपण लायब्ररीतून टेन्शन मध्ये येऊन जातो डेस्कवरून, की यार त्याला एवढं माहिती आहे, तो वर्गात एवढे उत्तरं देत होता, तो वर्गात सरांना पण ऐकत नव्हता, सरांपेक्षा जास्त नॉलेज आहे. बघितले असतील ना, आजूबाजूलाच असतात हे असे लोक. ठीक आहे. इन्फॉर्मेशन भरपूर आहे, त्यांनी खूप सारं वाचलेलं असतं, ते नॉलेज मध्ये ट्रान्सफॉर्म नसतं झालेलं. ठीक आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे म्हणजेच नॉलेज नाही. आणि मग तुम्ही जेव्हा रिझल्ट बघता, तुम्हाला वाटतं की यार याचं तर 100% होणार आहे, हा लायब्ररीत 12-12 तास बसतो, त्याला सगळं माहिती आहे, कोणताही टॉपिक द्या, IRचा द्या, इकॉनॉमिक्सचा द्या, पॉलिटिक्सचा द्या, हिस्ट्रीचा द्या, सगळ्याचं सगळं पाठ आहे. तो तुम्हाला स्टडी टिप्स देत असतो की हे कुठून कर, ते कुठून कर. जेव्हा रिझल्ट बघतो तर कदाचित आपलं झालेलं असतं काठावर आणि त्याचं झालेलंच नसतं. क्यू? इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झाली, तिला सिंथेसिसला जागाच नाही भेटली, किंवा रिव्हिजनच नाही झाली. ठीक आहे. रिव्हिजनच नाही झाली. त्याला
खूप नवीन रिसोर्स, नवीन इन्फॉर्मेशन, नवीन काहीतरी घेण्याच्या नादात आधी काय होतं की जे 50-50 पर्यंत विसरू शकतात. समोरच्याला बच्चन देणं, समोरच्याला सांगणं आणि पेपरमध्ये ते उतरवणं, जमीन आसमानचा फरक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आज मी तुम्हाला बच्चन मारतोय ना, हेच मला एक्झाम मध्ये विचारलं तर मला पण नाही. ठीक आहे. बट तुम्हाला ह्या गोष्टी ऍटलिस्ट माहिती पाहिजेत की समोरचा बोलतोय किती फॅक्ट त्याने खऱ्या सांगितल्यात, खोट्या सांगितलं, हू नोज. तुम्ही फॅक्ट चेक थोडी करणार आहे लायब्ररीत जाऊन, नाही करणार आहे. बोलू देत त्याला, काही बोलू देत, कारण की काही काही लोकांचं इलोक्युशन स्किल्स म्हणजे बच्चन चांगलं असतं, बोल बच्चन असतात ते. ठीक आहे. मग ते आपल्याला वाटतं की यार किती नॉलेज आहे. बोल बच्चन करणारे खूप कमी लोक आहेत की ते तिथून पुढे पास होतात. ठीक आहे. त्या गोष्टीपर्यंत जातात. सो आपण या विळख्यात अडकतो. इन्फॉर्मेशनचा ब्लास्ट होतो, इन्फॉर्मेशन एवढे ओव्हरलोड केले जाते की ते ट्रान्सफॉर्म करायला आपण त्याला वेगच नाही देत. हिस्ट्रीचं हे बुक आलं, हिस्ट्रीचे PYQ आले, हिस्ट्रीचे वन लाईनर आले, हिस्ट्रीचं हे आलं, ते आलं का, हा क्या कुठंही रिझल्ट आला, अभ्यास आला, आणि मग आपण रडत बसतो, यार मी पण त्याच नोट वाचलेल्या. अरे तू त्याच नोट्स वाचलेल्या, तेच एक्झाम्पल, तेच सगळं केलेलं. तुला वाटतं ना की यार सिली मिस्टेक झाले, त्या सिली नाही आहेत, त्या डेलिब्रेट मुद्दाम केलेल्या मिस्टेक आहे, कारण तू रिव्हिजनच नाही केलेलं. रिव्हिजन केलं असतं तर सिली विली काही नसतं. एकतर चूक होते, एकतर नाही होत. सिली मिस्टेक त्या आपण आपल्यासाठी दिलेले, म्हणजे एक ते काय बोलतो एक्सक्यूज. ठीक आहे ना, कारण द्यायचं, दॅट्स इट. कधी काळी आम्ही पण दिली असणार कारण. ठीक आहे. जर मी इथे एवढं बोलतोय तर कधी काळी मी पण स्वतःला कारण दिली असेल, यार येत होतं माझं, चुकलं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या आयुष्यातली. ठीक आहे. मी पण सगळ्या एक्झाम दिल्यात. ओके. एका एक्झामची गोष्ट सांगतो. मेन्सला होती, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होती. काय होती? ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होती. कदाचित हे एक्झाम्पल मी आधीच्या माझ्या लेक्चर्स मध्ये पण दिलंय. आता क्वेश्चन नंबर असतात 1 2 3 4 5 6 XYZ. ठीक आहे. व्हॉट हॅपन, यू नो, मी याला टिक केला, म्हणजे याला भरला आणि हा मला येत नव्हता, तो मी ब्लँक सोडला. ठीक आहे. आणि इकडे होती क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपर मध्ये सेम. आता क्वेश्चन पेपर मध्ये काय झालं माहितीये का, आता 1 2 3 हा मला क्वेश्चन येत नव्हता ना, हा मी इथे सोडला, परंतु इथे गोळे भरतोय. आता हा सोडलाय माझ्या लक्षात नाही, हा करेक्ट केलाय, हा करेक्ट केला, हा सोडलाय. आय वॉज एक्सपेक्टेड की 4 नंबरचा करेक्ट करून मी बरोबर आन्सर फाइंड आउट केला, ते भरलं इथे. हा 5 नंबरचा सॉल्व्ह केला, भरलं इथे. जेव्हा माझे जवळपास 28-29व्या क्वेश्चनला गेलो, ठीक आहे, इकडे म्हणजे माझं असं होतं की 30-30च्या राऊंडने चेक करायचं. 30 क्वेश्चन झाले की मग परत एकदा बघायचा. बऱ्याचदा काय होतं 15-15 क्वेश्चनच्या स्लॉटमध्ये, म्हणजे 2-2 सब्जेक्टचे एक्झाम असतात त्या. ठीक आहे. 30 क्वेश्चन वर गेल्यावर मला कळलं की माझे गोळे 28च येत आहे. काय झालं असेल माझं, विचार करा. ठीक आहे. आणि ती जी माझी चूक होती, मी तिला सिली नाव कधीच नाही दिलं. बिकॉज जर मी एवढ्या मोठ्या एक्झामचा अभ्यास करतोय तर इट इज माय ड्युटी की सगळे इंद्रिय जागे ठेवायचे. इन्फॉर्मेशन आहे, नॉलेज आहे, सगळं आहे. सिली घरी. ठीक आहे. डिरेक्ट आउट ऑफ द कॉम्पिटिशन, काहीच संबंध नाही. पहिला पेपर जो होता इंग्लिश मराठी, आय वॉज अमंग द टॉपर्स, एवढा स्कोर होता. दुसऱ्या पेपरला आय वॉज ऑल्सो अमंग द टॉपर्स फ्रॉम बॉटम, गेटिंग फ्रॉम बॉटम. सो ह्या सगळ्या गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टी असतात. मग हे जे रिसोर्स ऍडिक्शन आहे, टेलिग्राम, ठीक आहे, XYZ गोष्टी, ठीक आहे, चॅट जीपीटीचा आजकाल, जेमिनायचे यूज, सगळ्या गोष्टी, रिसोर्सेस भरपूर आहेत. ठीक आहे. रिसोर्सेस काय आहेत? भरपूर आहेत. व्हॉट हॅपन, आता जर्मन प्रिन्सिपल आहे काय, 1% रूल. 1% रूल. दररोज 1% बेटर व्हायचं. मग दररोज 1% बेटर कसं होणार? लेस रिसोर्सेस, मोर मास्टरी, दॅट इज रिव्हिजन. दॅट इज रिव्हिजन. आपण म्हणतो ना की वेस्टर्न स्टुडंट्स किंवा पाश्चात्य शिक्षण पद्धती खूप जास्त प्रगत आहे, खूप जास्त अवगत आहे, तंत्रज्ञान युक्त आहे, पण त्या सिंपल गोष्टी करतात ना.
डू द सिंपल थिंग्स. सिंपल थिंग्स. आणि सिंपल थिंग्सच तुम्हाला बघा ना, तुम्ही एकदम साध्या गोष्टी करा, नाव निघतं, सगळ्या गोष्टी होतात. असं जगावेगळं करत नका बसू. जगावेळ करत बसायला मग तो वेळ नाही. ट्रायड अँड टेस्टेड करायला तेवढा वेळ नाही. लेस रिसोर्स 1% रूल अप्लाय करतात जर्मन स्टुडंट. कमीत कमी रिसोर्सेस, समजा एक जर सब्जेक्ट असेल ना, मॅक्झिमम 2 रेफरन्स बुक ठेवतात. ते इतक्या वेळेस वाचतात, इतक्या वेळेस रिव्हिजन करतात की तो लॉंग मेमरीमध्ये, लॉंग टर्म मेमरीमध्ये काय होतो, लॉंग टर्म मेमरीमध्ये तसाच तसा तो टॉपिक राहून जातो. पेजेस सकट पेजेसच्या नंबर्स आहेत, लक्षात राहतं काय काय लोकांना. तुम्हीच ट्राय करून बघा ना, एकच बुक ठेवा कोणत्या तरी सब्जेक्टसाठी आणि परत परत वाचा. आपलं आपलं तसं नाहीये. आपण कधी समजा लक्ष्मीकांत जर एकदा वाचलं तर ते आपल्याला असं वाटतं की भाई बास, लक्ष्मीकांत संपवणं म्हणजे इट वॉज अ हर्क्युलियन टास्क अँड वी हॅव कम्प्लिटेड इट. परत लक्ष्मीकांत उचलायची हिंमत नाही होत आपली. जर तुम्ही केलं असेल तर तुम्ही बघा, नाही हिंमत होत. मग आपण सांगतो आज नाही, उद्या वाचेल, उद्या नाही परवा. ते प्रोक्रास्टिनेशन करत 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 पुढे निघून जातो, आपण नाही वाचत. ठीक आहे. मग हा 1% रूल आपण अप्लाय करू शकतो का? ट्राय करा ना. बेस्ट बुक लिस्ट दुनियाभरची तुम्हाला माहिती आहे कोणते पाहिजे तेवढे सब्जेक्ट घ्या, तेवढेच बुक लिस्ट घ्या. करंट अफेअरचा 1-2 सोर्स ठेवा, हिस्ट्रीचा तेवढेच 2 सोर्स ठेवा, पीवायक्यूचे बुक ठेवा, सिलेबस ठेवा. करा ना ट्राय एकदा आणि वाचून बघा. एक्झाम मध्ये नाही मार्क आले तेव्हा सांगा. अरे जो माणूस ज्याने नोट्स लिहिले असतात, पुस्तक काढले असतो, येडा थोडी ना तो. का असं कुठून तरी ना, कोणीही लिहू द्या, इन्फॉर्मेशन तीच असते, थोडी लँग्वेज चेंज असते, सांगायची पद्धत वेगळी असते, डेटा वगैरे तेच असतं सगळ्यांचा. थोडा 19-20 काही फरक नाही, तेवढंच असतं. ठीक आहे. तुम्ही का नाही करत? तुम्ही काय करता, त्याच्यात एक एक क्वेश्चन किंवा 1-2-3 पॉइंट्स ऑफ द इन्फॉर्मेशन एखाद्या टॉपिकच्या दुसऱ्या पुस्तकात जास्त दिसला म्हणून तुम्ही नवीन पुस्तकच घेऊन येता. ठीक आहे. छोट्याशा जडीबुटीसाठी तुम्ही डायरेक्ट पर्वत उचलायला बघतात. आत्ता पॉसिबल नाही, आत्ता पॉसिबल नाही. गेटिंग. लेस रिसोर्सेस आहेत, मोर मास्टरी. मास्टरी इन द सेन्स रिव्हिजन. आणि जेव्हा तुम्ही हे जर्मन प्रिन्सिपल फॉलो करणार तर तुमचा काय होणार, कॉन्फिडन्स बूस्ट होणार. काय होणार, कॉन्फिडन्स. आणि कॉन्फिडन्स अशी गोष्ट आहे, तुम्ही जगातल्या कोणत्याही गोष्टीला मात देऊ शकतात जर तुमचा स्वतःवर कॉन्फिडन्स आहे, सेल्फ कॉन्फिडन्स. आणि कॉन्फिडन्स अभ्यासाने येतो, नॉलेजने येतो, इन्फॉर्मेशनने फक्त इल्युजन येतं. काय येतं, इल्युजन. इल्युजन इल्युजन म्हणजे काय, भ्रम, की मला सगळ्यातलं सगळं माहिती आहे, मला सगळ्यातलं सगळं येतं. मग तुम्ही भ्रममध्ये आहात का तुम्ही सत्य रिअल परिस्थितीमध्ये आहात, ते तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे. सो हे जे रिसोर्स ऍडिक्शन आहे ते ठरवा, डिसाईड करा, फ्रेमवर्क बनवा आणि त्याच्या अनुषंगाने अभ्यास करा. पुढचा आपला पॉइंट असतो फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. फिअर ऑफ मिसिंग आउट. मिसिंग आउट म्हणजे कसं, अभ्यास करताय, मित्र आला, अरे XYZ इन्स्टिट्यूटचं बुक वाचूच नको, त्याच्यामधले क्वेश्चनच आले नाही. ठीक आहे. आता वेगळ्याच याच्यातून क्वेश्चन येतात. मग ह्या सरांनी आता नवीनच नोट्स काढलेल्या आहे, त्या बेस्ट आहे. चेंज द डिसिजन. तुम्ही जो डिसिजन घेतलेला होता त्याच्यावर तुम्हालाच विश्वास नाही बसला. ठीक आहे. रील बघता, शॉर्ट बघता, एखाद्या टीचरने ट्रिक सांगितलेल्या असतात. ठीक आहे. भाई तो टीचर तुमच्यासाठी, तुम्ही फॉलो भी करतात, सब्सक्राइब भी करतात. भाई बस यही यही चाहिए था मुझे, यही अल्टीमेट गोल वॉज की आय वॉन्टेड सच काइंड ऑफ पर्सन अँड फायनली आय हॅव गॉट इट. आणि तुमचं तो त्यावेळेचं ते सबस्क्राईब करत, ते तुमचं ते रिलीज होते ना हार्मोन्स डोक्यात, की भाई मैं तुझे ही तो ढूंढ रहा था कब से, फायनली मिल गया. मित्राने वेगळंच डोस दिलेला, रीलने डोक्यात वेगळंच घालून दिलेलं. देन युट्यूब बघता. ठीक आहे.
सिनियर काहीतरी सांगतो, रूममेट्स काहीतरी सांगतात. ठीक आहे. तुम्ही इतक्या वेळेस डोकं बधीर करण्यासारखे विचार कर, तुम्हाला कळतच नाही, अरे हा ते सांगतो ते सांगतो ते सांग, डिसिजन पर्यंतच पोहोचत नाही. काय होत नाही? डिसिजन पर्यंतच पोहोचत नाही, आणि मग शेवटी येतो डिसिजन फटीग. वारंवार काय काय करता तुम्ही? डिसिजन चेंज करता. त्यामुळे यू कांट रीच टू द इन्फॉर्मेटिव्ह और नॉलेजेबल डिसिजन. इन्फॉर्मेशन बेस्ड किंवा नॉलेज बेस्ड डिसिजन पर्यंत तुम्ही पोहोचत नाही, बिकॉज ड्यू टू डिसिजन फटीग. तुमचं स्वतःचं डिसिजनच होत नाही. कधी कधी तुम्ही स्पर्धा परीक्षा करायला आलेला हा तुमचा पण डिसिजन नसतो. कोणीतरी सिनियर करत असतो, कोणीतरी गावातला कोणीतरी काहीतरी झालेला असतो, कधीतरी पप्पा सांगतात, कधीतरी काका, कधीतरी काकाचा मुलगा मुलगी XYZ काहीतरी झालेला असतं, तलाठी वगैरे ग्रामसेवक. मग आपण सांगतो की नाही, त्यांनी एवढा मास केला, त्यांनी एवढं हे केलं ते केलं, मग आता मी त्यांना दाखवणार, मी आता डायरेक्ट IAS होणार, DYSP होणार. गेलं. पहिलेच तुमचं डिसिजन फसलंय, त्यातल्या त्यात तुम्ही दिवा स्वप्न बघायला लागले. मी म्हणत नाही तुमच्यात शक्ती नाहीये, तुम्ही अश्वत्थामाच आहात. ठीक आहे. अश्वत्थामाचा डिसिजनच नाही झाला आयुष्यभर की चांगलं मी जे करतोय ते चांगलं आहे, की मी जे करतो ते वाईट आहे. फिअर ऑफ मिसिंग आउट मध्ये, फोमो मध्ये अश्वत्थामाने पांडवांच्या सगळ्या पुत्रांचा वध केला. जिवंत, जेव्हा रात्रीच्या वेळेस सगळे पांडव पुत्र आणि त्यांचे पुत्र मुलं झोपलेले असताना त्याने आग लावून दिली, सगळेचे सगळे मेले. का? तर त्याला ती भीती होती की उद्या जरी मी अमर आहे, जरी एवढे मोठमोठे महायोद्धा होते, भीष्म पितामह होता, अर्जुन आपला कर्ण होता, दुर्योधनचं तर हार्ड कवच होतं, त्याला मारणं सोपं नव्हतं. हे असे योद्धे मेले, तर मला पण, माझं पण काहीतरी होऊ शकतो, या भीतीपोटी काय केलं त्याने? पांडवांच्या सगळ्या मुलांचा काय केला? वध केला. का? फिअर ऑफ मिसिंग आउट. मी 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 पण तर नसेल ना, किंवा हे मी या योद्ध्या लोकांमधून वेगळा तर पडणार नाही ना. डिसिजन नाही, मानसिक अशांतता, मानसिक असंतुलन. तुम्ही काय करता माहितीये? हे जे फोमो आहे ना, अरे हा त्या नोट्स वाचताय, कदाचित त्या नोट्समुळेच तो पास होतो. कोणतीही नोट्स सफिशियंट नाहीये की तुम्हाला पास करू शकेल, परंतु एक कोणती स्टँडर्ड नोट्स इज मोर दॅन सफिशियंट टू मेक यू पास दॅट पर्टिक्युलर एक्झाम. गेट थ्रू करण्यासाठी तेवढा एक स्टँडर्ड सोर्स, तो तुम्हाला समजतोय का? फोमो मध्ये नका जगू, हे दुनिया फोमोची. तुम्ही इंस्टाग्राम बघतात, ठीक आहे, रील्स बघतात, अरे त्यांनी हे केलं, मग वर्दीचा फोटो, मग दिवा, मग गाडी, किंवा काही काहींची क्लर्कची एक्झाम निघालेली असते, किंवा XYZ एक्झाम निघालेली असते, ते ओपन रूप मधून ते सत्कार बित्कार, तुम्हाला वाटतं की यार मला केलंच पाहिजे, मला करायचंच आहे, मला पण अशा गाडीत बसायचं आहे. फोमो आहे. इमोशन्स तुमच्या हवी व्हायला लागताय, तुमच्या इमोशन्स तुमच्या नॉलेजला दाबण्याचा प्रयत्न करताय, मग तुम्ही डे ड्रीमिंग करायला लागून जाता, आणि रियालिटी पासून तुम्ही खूप दूर निघून जाता. बघा तुम्ही ह्या गोष्टींमध्ये येता का? ठीक आहे. इथून बाहेर निघायचा मार्ग शोधा, फोमो मधून. गेटिंग? इमोशनल स्टडी. इमोशन ओव्हर लॉजिक आणि पुअर परफॉर्मन्स. हेच की काकाचा मुलगा पोलीस मध्ये झालाय, ह्या वेळेस पोलीस भरतीत त्याचं काम झालंय, मग त्यांनी गावात सत्कार ठेवला, ठीक आहे, मग त्यांनी अख्ख्या गावाला दाखवलं, जेवण दिलं, मग मी पण दाखवतो काय करायचं ते. किंवा माझाच एखादा क्लासमेट आहे, त्याची पोस्ट निघाली, तो तर काय नाही तलाठीत झालाय, मी तर आता DC होऊन दाखवणार. इमोशनल स्टडी. ठीक आहे. अजून एक घेतं, पुअर, रिच, ठीक आहे, इग्नोर्ड. आमची तर गरिबी, माझे वडील तर शेतकरीच आहेत, माझे वडील साधी रिक्षा चालवतात, ठीक आहे, आणि त्याचं काय, तो का बरं पास झाला, की त्याच्याकडे पैशांची कमी नव्हते, ते पहिल्यापासून श्रीमंत. कुठे आलं हे? तुमची गरिबीने तुमचे हात थोडे ना धरून ठेवलेले, की नको बाबा वाचू नको, मी गरीब, तू गरीबच आहे, गरीबच राहा. नेवर. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, गरीब लोक, शेतकऱ्याचे लोक ऑफिसर झालेले, बरोबर आहे. बट तुम्ही स्वतःला एक्सक्यूज देता, ठीक आहे. आणि इग्नोर्ड, तुम्हाला सगळं येतं, मग
आमच्या फॅमिलीत आमच्यावरच अन्याय झालाय, माझ्या मामांनी मलाच वाईट टाकलंय, काकांनी माझ्या पप्पांनाच त्रास दिलाय, आमच्यावर सगळे जळतात. ठीक आहे, आमची परिस्थिती चांगली आहे, खराब आहे, मग सगळेच आमचं. काय संबंध? तुम्ही जो विचार करताय तो तुमच्या पुरताच करताय. तुम्ही त्या डेस्कवर करताय, किंवा तुम्ही जर मूड खराब राहिला तर रूमवर आल्यावर त्या कॉटवर गादीवर जिथे पडलेला असेल तिथे तेवढ्या पुरताच करता. लोकांना काही देणं देणं नाही तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय. लोकांना येऊन तुमची आठवण पण नाही. तुम्ही या जगात अस्तित्वात आहात हे पण बऱ्यापैकी लोकांना माहिती नसते. इट्स द हार्श रियालिटी. तुम्ही 6-7 महिने 8 महिने घरी जाऊ नका, गावाकडे जाऊ नका, मुलांना तुमचं नाव बी लक्ष देत नाही. तुम्ही किती स्टेटस बिटस ठेवा, कोणी विचारत नाही बाबा तू काय आहे, कसा आहे. कोणाला पडलेलं नाहीये. ही ऑल आर सेल्फ सेंटर्ड पीपल. ठीक आहे, खूप कमी लोक आहेत की ते आपल्यासाठी जागे आहेत. त्यात तुम्ही ह्या इमोशन्स मध्ये वाहून जाता. मी माझ्या मित्रांमध्ये हे करेल, मी माझ्या मित्रांसाठी ते करेल, मी माझ्या फॅमिलीसाठी हे करेल, मी पास होईल तर मैं दुनिया ही बदल दूंगा, मैं दुनिया हिला दूंगा. ठीक आहे, माझ्या मम्मी पप्पांना इकडे घेऊन जाईल, तिकडे घेऊन जाईल, आणि बाकीच्यांच्या नाकावर टिचून मी हे करणार, ते करणार, गाव जेवण देणार, बोकड मारणार, XYZ गोष्टी. क्यू? एक्झामला नाही पाहिजे. एक्झाम विचारत नाही तू काय मारणार, काय जेवण घालणार, गाव दैवतला काय जेवण घालणार. नथिंग. नो इज गोइंग टू आस्क. तो जेवढा वेळ आहे ना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतात, तो तुमच्या पुअर परफॉर्मन्सला आमंत्रण देत असतो. कारण की एक्झाम मध्ये रिअल सेल्फ लागतो. रिअल सेल्फ. तुम्ही जे आहात ते, जे सत्य आहे, जे नॉलेजेबल आहे ते. इमोशन्स नाही. तुम्ही बघा, काय काय वेळेस आहे ना, कोर्टातले जर रुलिंग तुम्हाला माहिती असेल, कोर्टात तुम्ही जा, रडा, बोंबला, काही करा, कोर्ट कधीच इमोशनल होत नाही, किंवा जज कधीच इमोशनल नाही होत. ते सरळ बोट ठेवतात, लॉ, रूल्स अँड रेग्युलेशन. तुमची चूक आहे, मग तुम्ही रडा, बोंबला, तिथे लोळा, काही करा, कोर्ट म्हणतं बहीण नाही. इक्वॅलिटी बिफोर लॉ. कायद्याच्या समोर सगळे सारखे आहेत. मग तू रड, बोंबल, काही कर, काही कर. कायदा आहे. मग तुम्ही गरीब आहात आणि समोरचा खूप श्रीमंत आहे. समोरचा श्रीमंत आहे म्हणजे तो विक्टिम आहे, आणि तुम्ही गरीब आहे म्हणजे तुम्हाला लायसन्स भेटलंय का चुका करायचा? किंवा तुम्ही रडून रडून एक वेळेस आपल्या मित्रांमध्ये, फॅमिलीमध्ये चालून जातं, कायद्याच्या समोर नाही चालत. ह्या गोष्टींमध्ये आहात का तुम्ही अवेअर? इमोशन्स तुम्ही रोज स्वतःला सांगताय, किंवा मित्रांमध्ये सिंपती गेन करताय, कम्पॅशन काइंड ऑफ थिंग होऊन जाते की यार मी असं आहे. मग मित्र फार तर बरं 2 दिवस तुम्हाला वडापाव वगैरे चालतील, एखाद दिवशी मेसवर जेवायला घेऊन जातील फुकट, तिसऱ्या दिवशी थोडी मदत करणार आहे. म्हणून इमोशनल सिंपती गेन करणं बंद करा. ठीक आहे, आणि इमोशन्स मध्ये वाहून जाऊ नका. नॉलेजवर भरोसा ठेवा. नॉलेज. ठीक आहे, नॉलेजवर भरोसा ठेवा. खूप इम्पॉर्टंट आहे ह्या गोष्टी. ठीक आहे, जसं अश्वत्थामाने नॉलेज होतं पण स्वतःवर विश्वास नव्हता. ठीक आहे, फेअर ऑफ मिसिंग आउट. पांडवांच्या पूर्ण वंशाचे त्यांनी काय केले, पुढच्या वंशाची नासधूस केली, नष्ट केला, आणि स्वतः अशा अभिशापित व्यक्ती म्हणून असा हिंडत फिरतोय, जेणेकरून तो त्या नॉलेजचा उपयोग चांगल्या गोष्टींकडे करू शकला असता, की स्वतःचे वडील गुरु द्रोणाचार्य होते. तशी सिच्युएशन आहे का आपल्याकडे? एखादा रिसोर्स पर्सन आहे का? एखादा मेंटर आहे का? काही गोष्टी आहेत का तुमच्याकडे की जेणेकरून तुम्ही त्या गोष्टींकडे अट्रॅक्ट होणार? गेटिंग? सो ह्या गोष्टींवर लक्ष ठेवा थोडं. आता आपण म्हणतो ना यार माझ्याकडे रिसोर्स नाही, माझ्याकडे हे नाही, ते नाही. बघा आता वेगवेगळे कंट्रीज आहेत की जे एज्युकेशन सेक्टरमध्ये खूप प्रो आहेत, खूप पुढे आहेत. साऊथ कोरिया असेल, जपान असेल, जर्मनीचं मी एक्झाम्पल सांगितलं. जपान मधले विद्यार्थी आहेत ना, दररोज कैझन हे प्रिन्सिपल वापरतात. हे बुक पण आहे, जर तुम्ही वाचलं नसेल ना, वेळ असेल तर वाचून टाका. याच्यात काही प्रिन्सिपल सांगितलेले आहेत की जे तुम्हाला एव्हरीडे 1% बेटर, जे आपण बघितलं ना जर्मन लोक मोर प्रॅक्टिस करतात, लेस रिसोर्सेस मोर प्रॅक्टिस मोर रिव्हिजन, ते 1% बेस्ट प्रिन्सिपल, 1% बेटर व्हायचे प्रिन्सिपल या कैझन बुक मध्ये सांगतात. कन्सिस्टन्सी, किती कन्सिस्टन्सीने तुम्ही अभ्यास करतात, म्हणजे दररोज 8-9 तास. आणि इंटेन्सिटी, मोटिवेशनल व्हिडिओ बघितला, ठीक आहे, ठीक आहे, एखादा राज शमानी किंवा संदीप माहेश्वरी सारखा एखादा व्हिडिओ बघितला की भाई दुनिया हिला डालनी, अभी तो थार ही लाना है घर पे, अभी तो सेल्फ चार्टर प्लेन ही चाहिए, भाई इंटेन्सिटी. त्या दिवशी डायरेक्ट 14-15-16 तास अभ्यास. ठीक आहे,
दुसऱ्या दिवशी राजच्या पॉडकास्टवर दुसरा माणूस आलेला असतो, संदीप महेश्वरी रेस्ट करण्यासाठी फॉरेनला फिरायला निघून गेला असतो आणि आपण असतो गादीमध्ये 0 तास. आपल्याला जागच येत नाही का? तर हा 16 तास बसून तुमची बॉडी डायरेक्ट एक्झॉस्ट झालेली असते. ठीक आहे, इंटेन्सिटी हाय होती, कन्सिस्टन्सी नव्हती. तसं होतं का बघा ना, एखाद दिवशी तुम्ही 8 तास 9 तास 10 तास करताय आणि एखाद दिवशी डायरेक्ट 14 15 आणि 16 तास बसून राहताय. जो माणूस कन्सिस्टंटली ह्या लेवलवर करेल ना, त्याला कोणीच थांबवू नाही शकणार. कन्सिस्टन्सी. आणि मग जॅपनीज प्रिन्सिपल कैझन मध्ये की कन्सिस्टन्सी ऑलवेज बीट्स. मग एखादा ॲव्हरेज स्टुडंट असेल आणि एखादा इंटेलिजंट स्टुडंट असेल, तर ॲव्हरेज स्टुडंट कन्सिस्टन्सीने कधीही त्या इंटेलिजंट स्टुडंटला बीट करू शकतो ह्या स्पर्धा परीक्षेच्या जगात. आलं लक्षात? साऊथ कोरियन लोक डीप वर्कवर फोकस करतात. म्हणजे एक वेळ बसलात ना 2 ते 3 तास, अवॉइडिंग ऑल काइंड ऑफ डिस्ट्रॅक्शन्स, फक्त त्या कामात इन्व्हॉल्व. जर तो एखादा सब्जेक्ट हिस्ट्री वाचताय ना, तर बाकीचे सगळे मोबाईल बिबाईल सगळं बंद. ते हिस्ट्रीचं ते बेस्ट बुक, ते क्वेश्चन पेपर, तो सिलेबस, डीप वर्क पूर्णपणे त्याच्यात. दॅट इज अ डीप वर्क. मग आपण डीप वर्क करतो का? आपण वाचतो पुस्तक करंट अफेअर, आपल्या डोक्यात चालू असतं, अरे त्याच्याकडे बाईक आहे, माझ्याकडे नाहीये, अरे आज संडेला काय प्लॅन करायचं आहे, अरे संध्याकाळी काय खायला जायचं. आपलं असतं शॅलो वर्क. आपण स्वतःलाच खुश करत असतो लायब्ररीत बसून बसून की अरे मी 10 तास बसलोय. तुला विचारलंच नाही 10 तास, मी तुला म्हणतो 5च तास बस, पण डीप वर्क करून बस. 5 तास जर तुम्ही डीप वर्क अभ्यास केला ना, डोक्याला मुंग्या येतात, डोकं दुखायला लागून जातं. तुम्ही करताय का? डीप वर्क करताय का? नाही करत आहे. मग शॅलो वर्कने ऑलवेज तुम्ही किनाऱ्यावरच तरंगत राहणार, तुम्ही डीप सी मध्ये जाणारच नाही. सो डीप वर्क, जे साऊथ कोरियन लोकांचं प्रिन्सिपल आहे की त्या कामात ते तेवढे इन्व्हॉल्ड होतात, तेवढ्या इंटेन्सिटीने तेवढे इन्व्हॉल्ड होतात की तिथून ती गोष्ट शिकलेली परत त्यांना कधीही विचारा. वन थिंग ॲट अ टाइम, एक गोष्ट त्यावेळेस करायची, दॅट्स इट, मोर दॅन सफिशियंट. गेटिंग? ह्या गोष्टीकडे शिका तिथून जरा. जर काही गोष्टी शिकायच्या असतील ना, तर बेस्ट प्रॅक्टिसेस शिका. काही कोणाकडून, तुमचा एखादा ज्युनियर आहे, तुम्ही सिनियर झालाय, त्याच्याकडनं जर 2 गोष्टी विचारायची वाटलं नाही, यार याला हे कसं येतं, याने पेपर कसा सोडवला, याची प्री कशी नाही, विचारा. लाज वाटण्यासारखं काय? नॉलेज, तुम्ही सिनियर आहात म्हणजे तुम्ही नॉलेज नाही आहात. आणि जग नॉलेजला नतमस्तक होतं, मग एखादा छोटा असू देत नाही तर मोठा असू देत. गेटिंग? सो दीज आर द थिंग्स. न्यूरोसायन्स, न्यूरोसायन्सची एक करन्सी म्हणा तुम्ही किंवा एक डेफिनेशन म्हणा, अटेन्शन इज द करन्सी ऑफ लर्निंग. व्हॉट? अटेन्शन इज द करन्सी ऑफ लर्निंग. अटेन्शन म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट? कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही अभ्यास करताना किती कॉन्सन्ट्रेशन करताय? जे मी सांगितलं, डीप वर्क करताय का? एन्ग्रॉस्ड आहात का त्या अभ्यासात? एन्ग्रॉस्ड म्हणजे मी सगळं कुठेच नाही, मी फक्त तिथे आणि तिथे त्या गोष्टीवर माझं लक्ष. जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन नसेल तर तुमची लर्निंग नाही होणार. तुम्हाला कदाचित इन्फॉर्मेशन मिळू शकते, ठीक आहे, कदाचित इन्फॉर्मेशन मिळू शकते, पण नॉलेज नाही मिळणार. ठीक आहे, नॉलेजसाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात. मग कॉन्सन्ट्रेशन होतं का? हीच गोष्ट जर तुम्ही अश्वत्थामाच्या आयुष्यात लागू केली ना, अश्वत्थामाचं कधीच कॉन्सन्ट्रेशन नाही झालं, ऑलवेज विचलित. ही स्ट्रॅटेजी बनवली, ती टॅक्ट बनवली, मी गुरुने जर सांगितलं की ही गोष्ट भारी, तर हा तुमचं पण भारी आहे. मित्राने सांगितलं, अरे तू गुरुचं काय ऐकतो, गुरु तर म्हातारा झालाय, आता आपण यंग आहे, आपण बदल, हा तुझं पण बरोबर. तुमचं ओपिनियन कुठे? मग गुरुचं ओपिनियन, इकडचं तिकडच्याचं ओपिनियन, तुमचं ओपिनियन कुठे? वेअर आर यू लाईक? कॉन्सन्ट्रेशन नाही होत या गोष्टींमुळे. तुम्ही एका गोष्टीवर ठाम नाही राहू शकत, तुम्ही एक गोष्टीत डीप वर्क नाही करत. जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेशन आणि डीप वर्कने अभ्यास करणार, तुम्हाला एक माझा एक्सपिरियन्स सांगतो किंवा अनुभव म्हणा, बऱ्यापैकी लोकांनी केला असेल. 4-5 तास व्यवस्थित डीप वर्क करा, कॉन्सन्ट्रेशन अभ्यास करा, डोकं जड पडतं, मुंग्या येतात, भूक पण लागते. ठीक आहे, लायब्ररीत बसून काहीच काम नाही, पण कॉन्सन्ट्रेशन अभ्यास करा, तुम्हाला भूकच लागणार संध्याकाळी. ठीक आहे,
पण आपण काय करतो, मस्त असं खुर्चीला पाठ टेकतो, असं पुस्तक धरतो समोर, चालू दे भाई. ना आपण नोट्स काढायचे कष्ट घेतो, ना अंडरलाईनचे, नाही काही नाही. काही काही म्हणजे आपले मित्र मस्त मोबाईल किंवा लॅपटॉप समोर लावून देतात, हाताची घडी, चलने दो भाई, आप पढाओ हम सुनते हैं. असे बी आम्ही तत्ववेत्ता आहे, आम्हाला एक गोष्ट सांगितली की आमच्या लक्षात राहून जाते. कॉन्सन्ट्रेशन कुठे होतं? कॉन्सन्ट्रेशनसाठी तुमचे सगळे इंद्रिय एका गोष्टीवर फोकस पाहिजे. तुमचा हात, तुमचे डोळे, तुमचं डोकं, तुमचे विचार. असं चालू असतं, बघत राहतो, समोरचा काहीतरी शिकवतो, आपण वेगळ्याच डे ड्रीमिंग मध्ये, वेगळ्याच विचारात. घरच्यांनी खाल्लं असेल का, घरच्यांनी पैसे टाकले असतील का, मग कसं मागू, काय मागू, संध्याकाळी मग कोणत्या हॉटेलला जेवायला जायचं, XYZ. ठीक आहे, ह्या गोष्टीतून बाहेर पडा, इथे लक्ष द्या, अटेन्शन. ठीक आहे, आणि लर्निंग वर फोकस करा. ठीक आहे, तुम्ही ॲटॉमिक हॅबिट्स वगैरेचे बुक असतील ना, ते वाचलं असेल किंवा नाव तरी ऐकलं असेल. त्याचे लेखक आहेत जेम्स क्लिअर. ते काय म्हणतात, यू डू नॉट राईज टू द लेवल ऑफ युअर गोल्स, यू फॉल टू द लेवल ऑफ युअर सिस्टम्स. सांगा ना, या जगात कोण आहे त्याचे त्याचे स्वप्न, त्याचे गोल्स लहान लहान आहेत? आहे का तुम्ही? प्रत्येकाला जगत जेताच बनायचं आहे. ठीक आहे, प्रत्येकाला सम्राट, प्रत्येकाला राजा, प्रत्येकाला रिच तेच बनायचंय, कोणालाच गरीब नाही राहायचंय. प्रत्येकाचे स्वप्न मोठे आहेत. मग स्वप्न, नुसती स्वप्न मोठे आहेत, नुसते गोल्स मोठे आहेत. ते गोल पूर्ण करण्यासाठी तुम्ही सिस्टम बनवले का? गोल्स नका बनवू, सिस्टम डेव्हलप करा की ती सिस्टम तुम्हाला त्या गोल्स पर्यंत घेऊन जाईल. मी म्हणतच नाही की तुम्ही पासच व्हा किंवा UPSC करा, MPSC करा, सगळेच पास नाही होत ना. काही काही नाही होत, नशिबाला आपण सांगतो की माझ्या नशिबात नव्हतं. ठीक आहे, असेल नशिबात नव्हतं, पण एखाद्या फील्डमध्ये जर तुम्ही उतरणार असाल, तिथे सिस्टम डेव्हलप करा, जेणेकरून तिथून तुम्ही तुमच्या गोल पर्यंत पोहोचू शकणार. समाजसेवा, देशसेवा करण्याचा एकच थोडी ना मार्ग आहे, बरोबर आहे. आता दिंडी वगैरे चालू आहे, तुम्ही त्या वारकऱ्यांना काहीतरी दान करताय, काहीतरी मदत करताय, काहींना तुम्ही रस्ता दाखवताय, काहींचे हात धरून पुढे पर्यंत चालताय. देशसेवा आहे, समाजसेवा आहे. तुम्ही IAS IPS DC DYSच्या खुर्चीवर बसून आदेश सोडता, तीच थोडी ना सेवा आहे, ती वेगळ्या काइंड ऑफ सेवा आहे. तुम्ही इकडे समाजसेवा करा. डिपेंड्स तुम्ही कसं करताय, आहात का तुम्ही. ठीक आहे, मग तुमची गोल काय, तुमची गोल पूर्ण करण्यासाठी तुमची सिस्टम डेव्हलप आहे का? सिस्टम डेव्हलप करण्यासाठी तुमचं तेवढा कॉन्फिडन्स आहे का? प्लॅन आहे का? स्ट्रॅटेजी आहे का? सगळ्या गोष्टी आहेत का तुमच्याकडे रेडी? तुम्ही अभ्यास करताना असं अंधारात उडी तर नाही मारलेली ना, किंवा इमोशनल डिसिजन तर नाही घेतला की चल भाई अभ्यास आता IAS होऊन येऊ किंवा DC DYSP होऊन. कधीच नाही. अनप्लॅन्ड गोष्टी बाय लक होऊ शकतात एका वेळेस. ठीक आहे, बाय लक, अनप्लॅन्ड, विथ लक नाही होणार. मग या गोष्टींसाठी राईज होण्यासाठी प्लॅन बनवा, स्वतःला ओळखा आधी की नेमकं काय करायचंय. तुम्हाला इंग्लिशचे वांदे आहेत आणि तुम्ही इंग्लिशमधून UPSC लिहायचा प्रयत्न करता, इंग्लिशमधून वाचायचा प्रयत्न करता, क्यू भाई मराठीत पण आहे ना, मराठीत करा ना. का स्वतःच्या डोक्याला म्हणजे एवढा ताण देत आहे? गेटिंग? तुमचं मॅथ्स वीक आहे आणि तुम्ही चाललेत RBI ग्रेड B ची एक्झाम द्यायला. स्वतःला ओळखा, इमोशन्स नाही. ठीक आहे, इमोशन्स मध्ये नाही. तुमचं जे ड्रीम आहे, ड्रीम आणि तुमची पर्सनॅलिटी अलाइन आहे का? ठीक आहे, ते मॅच होतं का काहीतरी? मी म्हणत नाही की एकदम हँडसम लोकच ऍक्टर बनतात. तुम्ही बघितलं असेल जॉनी लिव्हर हँडसम नाहीये, बेस्ट ऍक्टर, कॉमेडियन, किती पण एक्झाम्पल आहे. तुम्ही ओळखलाय का स्वतःला? सिस्टम डेव्हलप केली का? ठीक आहे, अश्वत्थामाने नव्हते सिस्टम डेव्हलप केले, त्याचे गोल्स मोठे होते. गुरुपुत्र होता, राजा झाला, मित्रासाठी लढायचं आहे, प्राण द्यायचे, दॅट्स इट. सिस्टम नव्हती ना. सिस्टम इज व्हॉट, मी स्वतः राजा आहे एका राज्याचा, मी प्रॉपर प्लॅन करणार, मी सिस्टम डेव्हलप करणार. जर मी अमर आहे तर मी मरूच नाही शकत ना, मग मी समोरचे किती पण मारू शकतो. मग ती सिस्टम डेव्हलप नाही केली की मी अमर आहे, दॅट्स इट, मला कोणीच मारू नाही शकत. मग सिस्टमने, समोरच्याने प्लॅन केले, समोरच्याने स्ट्रॅटेजी केली, समोरच्यांकडे एक असा मेंटर होता श्रीकृष्ण रूपी, माधव रूपी, की मग प्लॅन, स्ट्रॅटेजी, सिस्टम ऑलवेज किल्स दिस ऑल थिंग्स.
ठीक आहे, डन. मग राहिला एकटा, बागेत चॅलेंज करायला कोणीच नाही ना ह्या जगात, ह्या एमपीएससीच्या या मायाजालच्या दुनियेत. ज्युनियर्स येता, पास होता, 2 वर्ष निघून जाता. आपण 5 वर्षापासून त्याच लायब्ररीत, फार तर फार लायब्ररी चेंज करतो, रूम चेंज करतो, एरिया चेंज करतो. जे लक्ष्मीकांत 5 वर्षापूर्वी घेतलेलं होतं त्याचे एडिशनवर एडिशन येत आहे, आपण नवीन नवीन एडिशन जमा करत जातो. प्रत्येक क्लासच्या नवीन तरी नोट्स येतात, नवीन टीचर मार्केटमध्ये येतो अचानक एखादा, तो त्याच्या नोट्स आणतो, त्याचं बच्चन आणतो, ते तुम्ही फॉलो करतात. अगेन रिसोर्स नाही, काही नाही, स्ट्रॅटेजी नाही, प्लॅन नाही, गोल्स मात्र मोठे आहेत. राईज होण्यासाठी जे लागतं ते सिस्टम नाही, तो कॉन्फिडन्स नाही, आणि मग तिथेच अडकून पडतो. ठीक आहे. मग जर तुम्हाला अश्वत्थामा व्हायचं नसेल या फील्ड मधलं, ठीक आहे, तर ह्या जगात धोकादायक जर कोणती गोष्ट असेल, काय असेल? अज्ञान नाहीये, तर दिशाहीन परिश्रम असतात. मी तुम्हाला तेच बोललो ना, तुम्हाला जायचं नॉर्थला, पण त्याच वेगाने तुम्ही साऊथला पळत चाललेत. मग एक वेळ असे येते की तुम्ही इतक्या लांब निघून जाता साऊथला, तर तुम्हाला मूळ डेस्टिनेशनवर येणं अवघड होऊन जातं, तर नॉर्थला पोहोचणं तर ते असंभव असतं. गेटिंग? म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिशेने, एका वेगळ्या दिशेने इतक्या लांब निघून जातात. मग त्याच्यासाठी स्वतःला ओळखा. 3-4 वर्ष बघा, प्री निघते का, प्री निघत असेल, मेन्स निघत असेल, एखादा इंटरव्ह्यू दिला, देन की ठीक आहे, आय विल डू इट, आय कॅन डू इट, आय विल डू इट. जर तुमचे साध्या कंबाईन निघत नसेल, ग्रुप सी निघत नसेल, राज्यसेवेची प्री निघत नसेल, इव्हन युपीएससीची प्री निघत नसेल, तर थांबा तिथे. ठीक आहे, स्वतःला विचारा की एम आय कॅपेबल टू डू धिस, और आय एम रेडी टू सफर वन मोर लॉस अगेन. मी अजून 1 वर्षाचा लॉस सहन करतो. कधी कधी आता बेरोजगारी पण एवढी वाढली ना, आता घरचे पण म्हणतात तू कर, आम्ही आहोत. ठीक आहे, मान्य तुम्ही आहोत, तुम्ही पैसे देणार, पण मला माहिती नाही होणार. मग ते 1 वर्ष तो लॉस, कारण की मला तर माहिती नाहीच होणार. तुम्हाला हार मानून घेतले असते. बऱ्यापैकी माझ्या 1-2 मित्रांचं उदाहरण सांगतो, 5-6-7 वर्ष अभ्यास करून झाले, 6-7 वर्ष अभ्यास केली, ठीक आहे, त्यांना एक वेळ वाटत होती की नाही होणार, पण घरच्यांचं म्हणणं, तू नाही, हे जर नाही केलं तर दुसरं करशील तरी काय? मग ना तुझ्याकडे ती प्रोफेशनल डिग्री आहे, ना तू घरी आल्यावर लोक म्हणतील की 6 वर्षापासून हा बाहेर आहे, पुण्यात काहीतरी करणार, सिटीत काहीतरी करणार. घरी आल्यावर लोक हसतील, समाज काय म्हणेल, आम्हाला तोंड दाखवावं नाही लागणार. मान्य आहे, त्यांचा पण कन्सर्न बरोबर आहे, परंतु 1 वर्षाने परत तीच परिस्थिती येणार आहे. तुम्ही वेळ मारून नेणार फक्त 1 वर्ष, पण पुढच्या वर्षी तीच सिच्युएशन आहे ना. मग स्वतःला ओळखा आणि टेक डिसिजन. आजच निर्णय घ्या ना की होणार आहे, नाही होणार आहे, करायचंय, नाही करायचंय, XYZ गोष्टी. गेटिंग? सो ह्या गोष्टींवर फोकस करा. ठीक आहे, म्हणून अज्ञान. सो अज्ञान जर असलं की ठीक आहे, मला माहितीच नाही, ती गोष्ट चूक झाली, इट्स ओके, पण तुम्हाला माहिती आहे आपली दिशा भरकटलेली, आपण दिशा चुकलोय, आपण या जगात, या ब्रह्मांडात, या एमपीएससीच्या दुनियेत कितीही भटकलो तर आपल्याला यश लागणार नाही, कारण की दिवसेंदिवस एमपीएससीची किंवा एक्झामची, कोणत्याही एक्झाम घ्या, पातळी वाढली, डिफिकल्टी लेवल वाढले. कट ऑफ आधी ज्या एक्झामचा 30-35 लागायचा, आता 50-52 कट ऑफ लागायला लागला. तुम्हाला माहिती आहे एक एक मार्क किती इम्पॉर्टंट आहे. इंटेलिजंट ब्रेन्स ऑफ द कंट्री हे एक्झाम देत आहे, त्याच्यात आपला तगावा कुठे लागणार आहे, ह्या गोष्टी बघा, आपण तिथपर्यंत पोहोचतोय का. सो दीज आर द थिंग्स. दिशा बदला, आयुष्य बदलेल. आणि करेज ठेवा की जर बदल घडवून आणायचा आहे ना, तर तुमच्यात दम पाहिजे, तेवढा करेज पाहिजे की ठीक आहे, नाही होणार आहे माझ्याकडनं, मी हा व्यवसाय करतो, हा बिझनेस टाकतो, इकडे जॉब करतो, तिकडे. दिशा बदला. लोक 4 दिवस असतील, 5 दिवस असतील, आणि लोकांना तुमचं फक्त दुःख बघायचंय, तिथपर्यंतच बघायचंय. त्याच्यानंतर तुमचं जर वाईट झालं, कोणी मदतीला येत नाही, किंवा 4 वेळेस 5 दिवस बघतील, बोलतील, 7-8 दिवसांनी विसरून जातो, जैसे होऊन जाते परिस्थिती. कारण की लोकांची मेमरी पण तेवढी लॉंग लास्टिंग नाहीये, लोकांकडे तेवढा वेळ पण नाहीये, लोक त्यांच्या त्यांच्या आयुष्यात बिझी आहेत. जेव्हा त्यांना खाली टाइम भेटतो, आणि तेव्हा तेव्हा ती गरम गरम ती गोष्ट आपण त्यांच्या समोर आणतो, तेव्हाच ते विचार करतात, बोलतात. अदरवाईज त्याच्यानंतर 8 दिवस, 15 दिवस, 1 महिना सगळं विसरून जातात. तुम्ही काय करतात, कोणाला काही घेणं देणं पण नाही. अगेन पहिले जसं सुरुवातीलाच बोललो, तुम्ही एक्झिस्ट करता की नाही करता, लोकांना काहीच घेणं देणं नाही. म्हणून जर तुम्हाला जर वाटत असेल आपली दिशा चुकली, तर दिशा बदला, आयुष्य बदलेल. ठीक आहे, दिशा म्हणजे काय येतं अगेन,
तुम्ही कोणकोणते रिसोर्सेस वाचताय, काही काही गोष्टी तुम्ही चुकीच्या करताय, गुरु चुकीचा भेटलाय, मेंटर चुकीचा भेटलाय, एक्स वाय झेड गोष्टी. रिसोर्स पर्सन शोधा ना एक चांगला, की जो तुम्हाला प्रॉपर गायडन्स देईल. लॉट्स ऑफ अवेलेबल इन द मार्केट. चांगली लोक आहेत, तुम्ही तिथपर्यंत पोहोचतच नाही ना, तुम्ही लोकांना जज करता. अरे तो काय सांगणार, त्याच्यापेक्षा बेटर तर मला माहिती आहे, त्याच्यापेक्षा भारी तर मी बोलतो. अरे तू बोलतो भावा, पण त्या माणसाने तेवढी तपश्चर्या केली, तेवढे 4 5 6 वर्ष अभ्यास केला, त्याने ते ज्ञान मिळवलंय. आणि ऑलवेज एक्सपिरियन्स बीट्स युअर इंटेलिजन्स. एक्सपिरियन्स ऑलवेज बीट्स युअर इंटेलिजन्स, हे मी मान्य करतो. एक्सपिरियन्स माणूस कधी, तुम्ही बघा ना, जेव्हा तुम्ही ॲज अ IIT मधून जरी इंजिनियर निघालात आणि एखादा माणूस असतो ITI करून तो रिटायरमेंटच्या तिथपर्यंत पोहोचतो, तुम्हाला ट्रेनिंगमध्ये ना त्या ITI झालेल्या माणसाच्या हातात काम करावं लागतं. ठीक आहे, तुम्हाला तिथून एक्सपिरियन्स घ्यावा लागतो, मग नंतर तुम्ही वरती जाता. सो ऑलवेज एक्सपिरियन्स मॅटर्स. सो ह्या गोष्टी आहेत का? ठीक आहे, तिथपर्यंत तुम्ही पोहोचताय का? ठीक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आधी काय करा, सेल्फ अवेअरनेस वाढवा. ठीक आहे, आपली कपॅसिटी अँड कॅपॅबिलिटीज आहेत का आपल्यात, आम्ही करू शकतो का? ओके, जर असेल देन आपण सेल्फ कॉन्फिडन्स आहे का आपल्यात? ठीक आहे, आपला EQ, इमोशनल क्वेश्चंट अँड IQ चांगला आहे का? ओके, अँड देन कन्सिस्टन्सी आहे का? त्याग मराठीत लिहितो, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट त्याग करण्याची क्षमता आहे का? मामाच्या मुलाचं लग्न आहे, मावशीच्या मुलाचं लग्न आहे, मित्राचं लग्न आहे, जायचंच आहे, नॉट नेसेसरी. इम्पॉर्टन्स आहे का, तेवढं महत्व आहे का, देन गो. नसेल तर थांबा जरा, स्वतःचं पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ह्या गोष्टींवर लक्ष द्या. ठीक आहे, दीज आर द थिंग्स दॅट विल मेक यू डिफरंट फ्रॉम द क्राऊड. ठीक आहे, अश्वत्थामा ह्या जगात कुठे फिरतोय, कुठे माहिती नाहीये, लोकांना काही घेणं देणं नाही. काय जेव्हा आठवतं तेव्हा माहिती का तो जिवंत आहे, कुठे माहित नाही, कुठे फिरतोय माहित नाहीये. काही वर्षांनी लोक त्याचं नाव पण विसरून जातील, की असा एक माणूस होता, तो या पृथ्वी तलावर जिवंत फिरतोय. कोणाला मागे मागे दिसला, न्यूज मध्ये बातम्या यायची की इकडे इकडे रेल्वे ट्रॅकवर दिसला, इकडच्या जंगलात दिसला, एका आदिवासीला दिसला, एक्स वाय झेड गोष्टी, एका स्टुडंटला दिसला, माहिती नाही. तसं असं नको व्हायला की एक अश्वत्थामा पुण्यात MPSC UPSCचा अभ्यास करायला गेला आणि तो कुठे माहितीच नाही, तो काय, म्हणजे तो प्रश्न पडायचा ना मागे, ती सध्या काय करते. तुमच्या गावातल्या लोकांना माहिती, प्रश्न पडायला लागून की तो सध्या काय करतोय. ठीक आहे, काहीतरी कर, काय करतोय जाऊ दे, पण काहीतरी कर. मी म्हणत नाही की तू त्यांना शो अप कर, इंस्टावर चांगल्या चांगल्या रील्स बिल्स टाक, बच्चन दे, नॉट नेसेसरी. तू फिरायला गेला कुठेतरी, तिथल्या रील्स टाक आणि लोकांची जळव, काय घेणं देणं आहे. लोकांची पण जळवू नको, तू पण जळून जाऊ नको. ठीक आहे, सेल्फ डिसिप्लिन मध्ये राहा, अभ्यास कर. सक्सेस मिळालं आई वडिलांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी, ज्यांनी जे वेल विशेष आहेत त्यांच्यासाठी ग्रेटफुल राहून त्यांना ते अर्पण करा आणि आपलं आयुष्य सुंदर बनवा. व्हाय टू थिंक अबाउट अदर पीपल. गेटिंग, अश्वत्थामाने ह्याच गोष्टी चुकीच्या केल्या होत्या, आणि म्हणून मी हा जो आज तुम्हाला कंपॅरेटिव्ह गोष्टी सांगितल्या, की तो माणूस स्वतः महान होता, म्हणजे त्याच्यात महान बनण्याची शक्ती होती, पण चुकीच्या निर्णयांमुळे, चुकीच्या संगतीमुळे, चुकीच्या डिरेक्शनमुळे, चुकीच्या हट्टामुळे एक शापित व्यक्ती म्हणून आयुष्यभर खंगत राहिलाय. आणि तुम्ही, तुमच्यात पण इंटेलिजन्स आहे, तुम्ही पण टॅलेंट आहात, तुमचं पण इंजिनिअरिंग BC BSc सगळं झालंय, तुमच्याकडे ती कपॅसिटी आहे, तुमच्याकडे, तुमच्यावर पण तुमच्या घरच्यांचा विश्वास आहे, पण तुम्ही योग्य दिशेने जात आहात का? तुम्ही इमोशनल डिसिजन घेताय का, की हा क्लास माझ्या मित्राने लावलाय म्हणून तोच बेस्ट आहे, हे सर खूप चांगलं बच्चन देतात म्हणजे तेच चांगले. कधी कधी ना काही काही बेस्ट टीचर्स असतात, बेस्ट गुरु, बेस्ट मेंटर असतात ना, ते बच्चनच्या नादात पडत नाही, ते क्वालिटी देतात. ते लोक, मग ते असतं ना, ते जे जो धडकता फडकता होता है वो लोगों के ध्यान में जल्दी आ जाता है. मग ते धडकता फडकता मग ते हा भारी सर, हा ते मग ते सांग, अरे बाळा तू होऊन जाशील, तुला आपण IASच बनवू, तुझी कार मधून मिरवणूकच काढू, ओपन रूप, तुझा सत्कार लावू, डीजे लावू. तुम्हाला वाटतं भाई हा सर माझ्यासाठी करणार आहे. आणि हे जे नॉर्मल जे इंटेलिजन्स सर असतात ते म्हणतात, भाई आम्ही हुशार आहे, तू पण हुशार आहे, कर, झालं, बेस्ट आहे, तुझी फॅमिली पुढे डेव्हलप कर,
साथ मिलके करेंगे. आता हा जो बच्चन देणारा मास्तर असतो त्याचं कामच ते असतं. मी म्हणत नाही सगळे, बाकीचे जेन्युइनली आहेत पण, की भाई आपण करू. तो प्रत्येकाला मी फोन केला तेच सांगणार, तुम्ही फोन केला तेच सांगा, तिसरा फोन केला, कारण त्याचा रोलच तो आहे ना, की इसको पंप अप करो. मग तुम्हाला एक जण तुमचं सिस्टम बिल्डअप करतोय, की एक जण तुम्हाला फक्त लिफ्ट करून देतोय तात्पुरतं. ह्या गोष्टी ओळखा आणि मग त्याच्यावर तुम्ही काय करा, अभ्यास करा. ठीक आहे. सो बघा, शेवटी अश्वत्थामा म्हटलं, यू आर द स्ट्रॉंगर दॅन यू थिंक, राईज फोकस, युअर टाइम विल कम. शेवटी जेव्हा महाभारत संपलं, अश्वत्थामाला जो मुकुट मणी आहे हा काढून घेतला श्रीकृष्णांनी आणि सांगितलं की तू मरण मागशील तरी पण मरण नाही भेटणार. देन दॅट टाइम ठीक आहे, दॅट टाइम ही वॉज लाईक की मी काहीतरी वेगळं करू शकत होतो, मी गुरुपुत्र होतो. बट मला त्यावेळेस ज्या गोष्टींची जाण असली पाहिजे होती त्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं. बिकॉज माझ्याकडे ताकद होती, माझ्याकडे गुरु द्रोणाचार्य होते आणि मला त्या व्यक्तींमुळे मी एका इल्युजन मध्ये जगत होतो. कदाचित तुमची ती परिस्थिती नाही आहे ना, की आमच्या घरचं भरपूर आहे, मी पास झालो नाही झालो तर मला काय फरक पडणार आहे. मग नाही झालं तर करूच नको अभ्यास, तिकडेच कर ना. गेटिंग. सो स्वतःला फसवू नका, पहिली गोष्ट. ठीक आहे, स्वतःवर विश्वास ठेवा. तो विश्वास सार्थ करण्यासाठी प्राणपणाने लढा. मी म्हणत नाही सक्सेसच व्हा, पण स्वतःला फसवू नका. डोंट डिसीव युअर सेल्फ. ठीक आहे. कधी कधी जर मम्मी पप्पांचा विचार आला ना, इमोशनल नका हो. ठीक आहे, मान्य आहे, तुम्हाला येतो, मला पण येतो, सगळ्या जगाला येतो, की यार त्यांनी आपल्यासाठी एवढं केलंय, आपण नाही करू शकत. मान्य करा ना. मग ते तुमच्या कृतीत दाखवा, तुमच्या इमोशन्सला तुमची ताकद बनवा, की नाही मला करायचंय. इमोशन्स मध्ये एवढं डिसिजन फटेक, एवढं इमोशनली थकून जातं की तुम्हाला घरी जाऊन झोपावं लागतं आणि मग म्हणतं अरे आता मला झोपून उठल्यावर मग फ्रेश वाटतं. तुम्ही ओव्हर थिंकिंगच तेवढे करताय. नका ना बाकीच्या गोष्टींचा विचार करू. जे तुमच्या हातात आहे त्याच्यावर विचार करा, त्या गोष्टींशी डील करा. ज्या गोष्टी चुकीच्या होत आहे, रूममेटशी भांडणं, मित्रांशी भांडणं, त्याने मला शिवी दिली, त्याने माझ्यासाठी स्टेटस ठेवलं, त्याने जे स्टेटस ठेवलं ते माझ्यासाठीच ठेवलं कारण मी त्याची जळवली होती. आता व्हॉट इज दिस मॅन, आर यू रिअली अ स्टुडंट? आणि ह्या ज्या गोष्टी मी बोलतोय त्या मी ऐकलेल्या आहे. खूप सारे मुलं मला मेसेज करतात, कॉल करतात की सर असं असं झालंय. मी नका पडू त्या भानगडीत. तुमचं आयुष्य त्याच्यासाठी नाहीये. स्वतःवर फोकस करा ना. एकदा स्वतःवर फोकस करायला लागा, लोक तुमच्यावर फोकस करू ना करो, दुनिया तुमच्या मागे यायला लागेल. पण अशा या भानगडीतच पडू नका की त्याचं काय चाललं, याचं काय चाललं, मग त्याने काय. नेव्हर. डोंट बी दॅट स्मॉल विथ थिंकिंग. स्टे ट्यून्ड. जरा विचार हाय ठेवा. ठीक आहे. आणि एक्झाम मोठी आहे, मोठी एक्झाम आहे तर विचार पण मोठे ठेवा. एवढ्याशा विचाराने तुम्ही एवढी मोठी एक्झाम क्रॅक नाही करू शकत. ठीक आहे. सो आज हे सगळं कंपॅरेटिव्ह सांगण्याचा उद्देश हा होता की जर तुम्ही झोपला असाल तर लवकर जागे व्हा. ठीक आहे. आणि या गोष्टींवर फोकस करा. काही वाटलं असेल तुम्हाला, जर समजा तुम्हाला वाटत असेल की सर मला काही गोष्टी कळत नाहीये, ठीक आहे, की मला डिरेक्शन नाही सापडत आहे, तर सिंपल आहे ना, हा माझा नंबर आहे. याच्यावर तुम्ही कॉल करा. ठीक आहे. व्हॉट्सअपचा नंबर आहे हा. टेलिग्राम करा. ओके. काही करा, मेसेज करा, बोला, सांगा की सर हा प्रॉब्लेम आहे. वी विल मेक इट काउंट. आपण तो सॉल्व्ह करू. गेटिंग. सो अंधारात उड्या मारू नका. अंधारात असाल तर उजेडात निघायचा प्रयत्न करा. रिसोर्स पर्सन शोधा. ठीक आहे. अँड देन मेक युअर फ्युचर ब्राईट. गेटिंग. सो ह्या सेशनचा उद्देश एकच असेल, पंपअप नका होऊन जाऊ. बूस्ट झाला तर उद्या 12 तास नेवर. टाइम घ्या, हळूहळू चालू. कन्सिस्टन्सी मॅटर्स. ठीक आहे. इंटेन्सिटीने अभ्यासाला आज लेक्चर जर तुम्ही 7, 8, 10 वाजता बघितलं आणि मग 5 ते 4 पर्यंत नका बसू. आय एम नॉट एक्सपेक्टिंग दॅट. आय एम मेकिंग यू की तुम्ही विचार करा या गोष्टींवर, खरंच तुम्हाला या गोष्टी लागू पडतात का. जेवढ्या लागू पडतात त्या पेपरवर लिहून ठेवा, जेणेकरून इम्प्रूव्हमेंट करता येईल. आणि अशाच नवनवीन रिसर्चफुल गोष्टी आपण अजून परत तुमच्यासाठी घेऊन येऊ, जेणेकरून तुम्ही या रस्त्यावर चालत असताना भरकटला नाही पाहिजे. तुम्ही वेल डिसिप्लिन असला पाहिजे. ठीक आहे. तोपर्यंत अभ्यास करा, रिव्हिजन करा, फ्रेमवर्क तयार करा आणि स्वतःला हेल्दी ठेवा, खुश ठेवा. ठीक आहे. लोकांना, दुनियेला तुमच्याशी काही एक घेणं देणं नाही. तुमचे पॅरेंट्स, तुमचे आई वडील, तुम्ही आणि तुमचा ब्रेन आणि तुमची हेल्थ, इट्स युअर्स. ठीक आहे. तोपर्यंत आपण आता थांबूया. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.